रेग्युलर किती नाही रेग्युलर किती कोणता भारत तो 500 रुपये त्यांचं कधी म्हणजे अटकते असं काय दाब बसत नाही लवकर त्यासाठी 500 रुपये जुनं यूज परत जातं. जर तुम्ही ते त्यांच्याकडून घेतलं ते खराब आहे म्हणून तर 100 रुपये तुम्हाला भरायला चार्जेस लागतील. तरी गॅस येत नाही. जरी मी हे दाबलं तरी गॅस येत नाही कारण का काटा पण खाली आहे. याचा अर्थ माझं जॉईंट अपूर्ण आहे. मग जोपर्यंत मी याला जॉईंट करत नाही तोपर्यंत गॅस चालू होत नाही. तर चालू केलं. आता आपल्या मध्ये असं आपल्या घरामध्ये सिलेंडर किती आलाय संपत आलाय कधी संपणार माहित नसतं. अचानक जातो असलं आपल्याकडे तर ठीक लगेच नाही तर मग लगेच आपली धावपळ होते. मग हे आपल्याला दाखवतं सिलेंडर किती येते. तुम्ही आता एक 8-10 दिवस झाले सिलेंडर लावला नाही लावलंच नाही आताच पडलाय तुम्ही. हा आताच पडला तरी पण गॅस कमी येतो कमी दाखवते. आणि कधी कधी काय होतं सगळे सिलेंडर गार असल्यामुळे पण खाली बसलेला असतो ना त्याच्यामुळे पण थोडासा वरती काटा जात नाही म्हणजे कारण मला कमी धावते. आता मी लावतो म्हणजे कंट्रोल केलं नाही. आता कधी कधी बटन लीक झालं पाईप निसरला क्रॅक झाला सांगू शकत नाही ना वेळ काढतो म्हणजे. आणि पाईप जर दिला तर काय होईल भरता आणि स्फोट पण होण्याचे चान्सेस आहेत ना. त्याच्यानी चालू आहे त्याला खटकं डायरेक्ट लावला. आता मला बघायचं याच्यामध्ये जास्त आहे डायरेक्ट लावता. आता हा मला काय घ्यायला येणार नाही. 1 ग्रॅम फक्त त्याची ताकद बघा. आता ते 1 ग्रॅम नाहीये 14.5 किलो आणि याचा जर लाड झाला तर 2-2 मजलीची बिल्डिंग पण खाली घेऊ शकते एवढी ताकद आहे. तर 1 ग्रॅमची ताकद होती. 1 ग्रॅमची ताकद ऑटोमॅटिक सप्लाय बंद होईल. ऑटोमॅटिक बंद व्हायला. आता ते लावताना हीच लावायचं डायरेक्ट ते लावायचं त्याच्यावरती आपलं. हो आता तुला माहिती लावताना समजा आपण दोन्ही एकाच लावलेलं राहणार मग डायरेक्ट ही काढून ते खाली लावून सिलेंडरला चालतं. असं खोलायची गरज नाही ना जरूर डायरेक्ट आपलं काढायचं ना लावायचं. हा चालतं चालतं.